काल लेक्चरमध्ये आपण फंक्शन्स या टॉपिकला स्टार्ट केलं. फंक्शन्स या टॉपिककडे होतो आपण, जिथं मी तुम्हाला प्रोग्राम लिहिण्याची जी पद्धत आहे, आता इथून पुढे तुम्ही जेव्हा पण कोडिंग करणार, जेव्हा पण प्रोग्राम लिहिणार, तर थोडंसं स्वतःला अपग्रेड करा, स्वतःला जी टेक्निक आहे तुमची कोड लिहिण्याची त्याला चेंज करा, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही कोड लिहिणार, पण आता तुम्ही नॉर्मल कोड नाही लिहिणार. तुम्ही कसं कोड लिहिणार? एक फंक्शन क्रिएट करणार आणि त्या फंक्शनच्या आतमध्ये तुमची कोडिंग करणार. लक्षात द्या, आतापर्यंत फॉर लूप, कंडिशनल स्टेटमेंट, तुम्ही जे पण डेटा स्ट्रक्चर आतापर्यंत स्टडी केले, लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी, हे सगळे कन्सेप्ट्सला इम्प्लिमेंट करा. पण कुठं करा? फंक्शनच्या आतमध्ये इम्प्लिमेंट करा. हां, अशी कोडिंगची प्रॅक्टिस काय करा, आता इथून पुढं स्टार्ट करा. आता फंक्शन्स काय असतंय बेसिकली? आतापर्यंत तुम्ही इनबिल्ट फंक्शन्सला यूज केलेलं आहे. पायथनमध्ये सगळ्यांनी आतापर्यंत काय केलेलं आहे? इनबिल्ट फंक्शन्सला यूज केलेलं आहे. ते इनबिल्ट फंक्शन्स कोणकोणते होते? लेंथ फंक्शन, सम, मीन, मॅक्स, सॉर्टेड फंक्शन, हे सगळे इनबिल्ट फंक्शन्स होते. मी तुम्हाला म्हणणार की तुमचे str फंक्शन, लिस्ट फंक्शन, टपल फंक्शन, सेट फंक्शन, डिक्ट फंक्शन, हे पण इनबिल्ट फंक्शन होते. साधा जो प्रिंट फंक्शन होतं ना तुमचं, print, तो पण एक इनबिल्ट फंक्शन आहे. तुम्ही काय केलं? या सगळ्या फंक्शन्सला आतापर्यंत तुम्ही यूज केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं? डायरेक्टली डेटा पास करायचे. तुम्ही त्या सगळ्या फंक्शनच्या आतमध्ये काय करायचे? आतापर्यंत तुम्ही काय करायचे? त्या सगळ्या फंक्शन्सचं नाव राईट डाऊन करायचे. तुम्ही कधी त्या प्रिंट फंक्शनसाठी, इनपुट फंक्शनसाठी कोड लिहिलेला आहे का? कोणी पण नाही लिहिलेलं. तुम्ही कसं केलं? डायरेक्ट प्रिंट फंक्शन लिहिलं, print, ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट, त्या दोन राऊंड ब्रॅकेटच्या मध्ये तुम्ही काय पास केलं? डेटा. आता फंक्शनच्या वर्किंगवरती डिपेंड होतं. प्रत्येक फंक्शनचं वर्किंग वेगवेगळं आहे, तर त्या फंक्शनच्या वर्किंगवरती डिपेंड होतं की तुमच्या त्या डेटावरती काय अप्लाय होणार आहे, त्या डेटाचं काय होणार आहे. प्रिंट फंक्शनचं वर्किंग काय होतं? डेटाला आउटपुट स्क्रीनवरती गेलं. मग त्या प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये जे पण डेटा पास झाला, त्या डेटाचा काय झालं? आउटपुट स्क्रीनकडे गेला. लक्षात येतोय? सो या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत इनबिल्ट फंक्शन्सला यूज केलं. आता आपण कुठं आलो? युजर डिफाईन फंक्शन्स, म्हणजे की स्वतःचे फंक्शन्स. दोन प्रकारचे फंक्शन्स आहे पायथनमध्ये, इनबिल्ट फंक्शन्स आणि युजर डिफाईन फंक्शन्स. इनबिल्ट फंक्शन्स तर आपल्याकडे भरपूर पडून आहे. तुम्ही त्या फंक्शनची वर्किंग समजणार, त्या फंक्शनला यूज करणार, त्याच्यामध्ये डेटा पास करणार आणि त्या डिपेंड आहे त्या फंक्शनच्या वर्किंगवरती. जे पण त्या फंक्शनची वर्किंग असेल, ती वर्किंग कुणावरती अप्लाय होणार? त्या डेटावरती अप्लाय होणार. पण आता युजर डिफाईन फंक्शन्स काय असतात? सेम आपण स्वतःचे फंक्शन्स आता डिफाईन करू आणि त्यांना यूज करू आपल्या प्रोग्रामिंगमध्ये. सो युजर डिफाईन फंक्शन कसं डिफाईन होतं? डेफ कीवर्डच्या मदतीने. डेफ कीवर्ड हा इनबिल्ट कीवर्ड आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःचं फंक्शन क्रिएट करू शकता. सिम्पल. आता DEF तुम्ही राईट डाऊन करणार. सिंटॅक्स काय त्याचं? DEF. त्याच्यानंतर फंक्शनला नाव द्यायचं. तुम्ही काही पण नाव देऊ शकता. तुम्हाला जो नाव द्यायचं आहे ते तुम्ही नाव द्यायचं. नाव दिल्यानंतर काय करायचंय? राऊंड ब्रॅकेट्स लावायचं, हा कंपल्सरी. मग काय लावायचं? कोलन लावल्यानंतर तुम्ही एंटर की प्रेस करणार. जशी तुमची एंटर की प्रेस होणार, तुम्ही कुठं एंटर होणार? त्या फंक्शनच्या आतमध्ये एंटर होणार. त्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही काय होणार आहे? एंटर होणार. एकदा की तुम्ही त्या फंक्शनच्या आतमध्ये आले की मग तुमचा कोड जो आहे त्याला लिहायला सुरुवात करायची. आता हा होता तुमचं नॉर्मल फंक्शन, जिथं आपण डेफ कीवर्डचं यूज करून फंक्शनला क्रिएट केलं. मग जसं आपण कोलन लावलं, एंटर की प्रेस केली, त्याच्या आतमध्ये गेलो आणि कोड लिहायला स्टार्ट केलं. सिंगल लाईनचं कोड होतं. आता माझा हा जो कोड आहे, जो मी फंक्शनच्या आतमध्ये लिहितोय, तो डायरेक्टली रन होणार आहे का? कधी रन होईल तो? जेव्हा तुम्ही फंक्शनला कॉल करणार. आता फंक्शनला कसं कॉल करायचं? त्या फंक्शनचं नाव यूज करून. तुम्ही फंक्शन क्रिएट केलेलं आहे, त्या फंक्शनचं जो पण तुम्ही नाव दिलेलं असेल, आता आपला सपोज हा फंक्शन आहे, या फंक्शनचं नाव काय? हॅलो. तर तुम्ही हॅलोला काय करणार? राईट डाऊन करणार, त्याच्यासोबत काय लावणार? दोन राऊंड ब्रॅकेट्स लावणार. याचा अर्थ काय? तुमचं फंक्शन कॉल झालं. लक्षात येतं? तुमचं फंक्शन कॉल झालं. फंक्शनला कॉल कुठं करायचं? फंक्शनच्या आतमध्ये का फंक्शनच्या बाहेर? बाहेर. फंक्शनच्या बाहेर तुमचं काय होणार आहे? फंक्शन कॉल होणार. म्हणजे जिथं तुमचं डेफ कीवर्ड आहे ना, इथं तुमचं फंक्शन क्रिएट झालेलं आहे बघा. या लाईनमध्ये तुमचं डेफ कीवर्ड आहे, बरोबर. त्याच लाईनमध्ये तुमचं काय होणार? फंक्शन कॉल. ही पण प्रोसेस समजून घ्या. हा काय सांगतोय मी तुम्हाला की जिथं तुमचं डेफ कीवर्ड आहे त्याच्याच लाईनमध्ये फंक्शन कॉल करा. कारण आपण नेस्टेड फंक्शन्स पण लर्न करणार. आतापर्यंत आपण नेस्टेडचा कन्सेप्ट लर्न केलं ना, एका लिस्टच्या आतमध्ये अजून एक लिस्ट, एका टपलच्या आतमध्ये अजून एक टपल, सेम एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन. सो फंक्शनच्या आतमधलं कोड कधी रन होतो? जेव्हा फंक्शन कॉल होतो. सो जेव्हा तुम्ही एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन क्रिएट करणार, तर त्याच्यासाठी तुम्हाला दोन्ही पण फंक्शन्स पहिले कॉल करावे लागतील. सो त्या केसमध्ये तुमचे दोन्ही फंक्शन्स कुठं कॉल होणार? जिथं त्याचं डेफ असेल. जिथं त्याचं डेफ असेल, हा तुमचं फंक्शन आहे, फंक्शनचं नाव काय? हॅलो. त्याचं डेफ कुठं आहे? इथं. त्या डेफच्या लाईनमध्येच त्याचा हॅलो काय होणार? कॉल होणार. बस, सिम्पल. त्याच्यानंतर दोन गोष्टी आहे.
एकच मिनटं. त्याच्यानंतर दोन गोष्टी आहेत, पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स. ह्या फंक्शन्समध्ये हे महत्त्वाचे कन्सेप्ट आहे, पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स. आता पॅरामीटर्स कुठं पास करायचं? जिथं फंक्शन क्रिएट करताय. हां, लक्ष द्या, हे एक कन्सेप्ट लई महत्त्वाचं आहे. तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे की पॅरामीटर्स कुणाला म्हणायचं, आर्ग्युमेंट्स कुणाला म्हणायचं, आणि हे बेसिक आहे. याच्यानंतर जर का तुम्हाला फक्त फंक्शनचं बेसिक पण समजला ना, तुम्हाला सगळे ॲडव्हान्स कन्सेप्ट समजतात, हे मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणून अंडरस्टँड करा, पॅरामीटर्स म्हणजे काय? व्हेरिएबलचे नावं. पॅरामीटर्स म्हणजे काय? व्हेरिएबलचे नाव. तुम्ही व्हेरिएबल कसं क्रिएट करतात? व्हेरिएबलला नेम देतात, इक्वल टूची साईन लावतात आणि डेटा त्याला पास करतात. मग जे व्हेरिएबल नेम असतो त्यालाच काय म्हणायचं आहे? पॅरामीटर्स. आणि ते पॅरामीटर्स कुठं क्रिएट होतात, कुठं पास करायचे? जिथं फंक्शन क्रिएट करतो. हां, लक्ष द्या, तुम्ही जेव्हा फंक्शन क्रिएट करतात तेव्हा तुम्ही असे 2 राऊंड ब्रॅकेट्स लावताय ना, फंक्शन क्रिएट करता. आपलं सिंटॅक्स काय होतं फंक्शनचं? हे बघा, डेफ फंक्शनचं नाव आणि 2 राऊंड ब्रॅकेट्स. हे जे 2 राऊंड ब्रॅकेट्स आहे ना, तिथं काय पास करायचे? पॅरामीटर्स पास करायचे. म्हणजे काय पास करायचे? व्हेरिएबलचे नावं पास करायचे. किती व्हेरिएबल नेम तुम्ही पास करू शकता, सेपरेटेड बाय कॉमा. एकदा की तुम्ही इथं पॅरामीटर्स म्हणजे की व्हेरिएबल नेम पास केले, मग त्याच्यासाठी डेटा देणं पण तुमच्याकडं कंपल्सरी. व्हेरिएबलचा कन्सेप्ट काय होतं? व्हेरिएबल नेम इक्वल टूची साईन आणि डेटा देणं कंपल्सरी होतं ना. तुम्ही जर का डेटा नाही दिला तर पायथन एरर देणार. सो सेम हे तुमचे काय व्हेरिएबलचे नावच आहे ना, मग यांना डेटा देणं तर कंपल्सरी. डेटा कुठं पास करायचं? जिथं फंक्शनला कॉल करतोय. जिथं फंक्शनला कॉल करतोय. आता जिथं फंक्शनला कॉल करतो तिथं पण परत 2 राऊंड ब्रॅकेट्स आहे ना. जिथं फंक्शनला कॉल करतात तुम्ही तिथं पण 2 राऊंड ब्रॅकेट्स आहे. तर त्या 2 राऊंड ब्रॅकेट्समध्ये काय पास करायचं? आता त्या व्हेरिएबलचा डेटा पास करायचा. त्या व्हेरिएबलचा डेटा. किती डेटा पास करणार? जेवढे पॅरामीटर्स तुम्ही क्रिएट केले असतील, जेवढे व्हेरिएबल नेम तुम्ही क्रिएट केले असतील, त्याच्यापेक्षा जास्त पण नाही आणि कमी पण नाही. जर का तुम्ही तसं काही केस केली तर पायथन परत तुम्हाला एररच द्याल. आता फक्त यांना व्हेरिएबल नेम, डेटा असं नाही म्हणायचं, त्यांना काय म्हणायचं आहे? पॅरामीटर्स. आणि व्हॅल्यूला म्हणजे की डेटाला काय म्हणायचं? आर्ग्युमेंट्स. कारण फंक्शनमध्ये त्यांना ते शब्द दिलेले, तर त्यांचाच आपण वापर करणार. सो पॅरामीटर्स कुठं पास होतात? जिथं फंक्शनला क्रिएट करतो. आर्ग्युमेंट्स कुठं पास होतात? जिथं फंक्शनला कॉल करतो. लिहून घ्या पाहिजे तर. पॅरामीटर्स कुठं पास करतो? जिथं फंक्शन क्रिएट होतो. आणि त्या पॅरामीटरचे डेटा म्हणजे की आर्ग्युमेंट, त्या पॅरामीटरचा आर्ग्युमेंट कुठं पास करतो? जिथं फंक्शन कॉल होतो. आता टाइप्स ऑफ आर्ग्युमेंट तुम्हाला 3 प्रकारचे आर्ग्युमेंट दाखवले: पोझिशनल आर्ग्युमेंट, कीवर्ड आर्ग्युमेंट, डिफॉल्ट आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट पास करण्याची पण पद्धत आहे. तुम्ही जे डेटा पास करताय ना त्याची पद्धत आहे फक्त. पोझिशनल आर्ग्युमेंट काय सांगतोय की ज्या सिक्वेन्समध्ये पॅरामीटर आहे त्या सिक्वेन्समध्ये आर्ग्युमेंटला पास करा. लक्ष द्या, ज्या सिक्वेन्समध्ये पॅरामीटर आहे त्या सिक्वेन्समध्ये आर्ग्युमेंटला पास करा. जर का तुम्ही आर्ग्युमेंटची सिक्वेन्स बदलली तर काही फरक नाही पडणार आहे. पायथनला तिथं काहीच अडचण येणार नाही. तो फक्त काय होईल? चुकीच्या पॅरामीटरला चुकीचं आर्ग्युमेंट असाइन होणार आहे. जसं आपण इथं करून बघितलं. सगळ्यात पहिले आपल्या पॅरामीटरची सिक्वेन्स काय? नेम, एज आणि कोर्स. तर आपण इथं नेम दिलं. अविनाश काय? नेमच आहे, तर आपण नेम पहिलं पास केलं. सेकंड डेटा काय पास केलं? 25 काय असू शकते? एज असू शकते. आणि कोर्स काय पास केलं? पायथन. म्हणजे बरोबर डेटा बरोबर पॅरामीटरला भेटलं. पण मी इथं काय केलं? आर्ग्युमेंटची सिक्वेन्सच बदलली. पहिल्यांदा काय पुट केलं? एज. नंतर काय पुट केलं? पायथन. नंतर काय पुट केलं? अविनाश. सो काय झालं? नेमला कोण भेटलं? 25. एजला कोण भेटलं? पायथन. आणि कोर्सला कोण भेटलं? अविनाश. तर तुमचं डेटाची काय झाली इथं? चुकून. आता पायथनला नाही समजणार की हा जो डेटा आहे तो काय बेसिकली. तुम्ही सांगू शकतात नेममध्ये 25 नाही स्टोअर होऊ शकतो. नेममध्ये काय होणार? अल्फाबेटचं स्टोअर होणार ना बेसिकली. तिथं तुम्हाला नावच पाहिजे, तिथं नंबर नको आहे तुम्हाला, पण पायथन त्याला स्टोअर करून घेणार. हा कन्सेप्ट सांगतो. सो पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय? ज्या सिक्वेन्समध्ये पॅरामीटर त्या सिक्वेन्समध्ये आर्ग्युमेंट्स. त्याच्यानंतर कीवर्ड आर्ग्युमेंट्स. आता कीवर्ड आर्ग्युमेंट्स काय झालं? थोडंसं वरचं कन्सेप्ट आलं. आता तुम्हाला काय करावं लागायचं? पोझिशनल आर्ग्युमेंटमध्ये पॅरामीटरची सिक्वेन्स बघा, मग आर्ग्युमेंट पास करताना बरोबर तेच आर्ग्युमेंट पास झाले पाहिजे. जर का थोडं पण इकडं तिकडं झालं तर चुकीच्या आर्ग्युमेंट काय होणार? तुमचं पॅरामीटरला पास होणार. पण आता कीवर्ड आर्ग्युमेंट नवीन कन्सेप्ट येऊन आला. तुम्ही पॅरामीटर डिफाईन करा, की तुम्ही पॅरामीटर्स डिफाईन करा आणि त्या पॅरामीटर्सला तुम्ही जो पण नाव दिलेलं असेल ना त्या नावाला कुठं यूज करा? फंक्शन कॉलिंगमध्ये यूज करा. इक्वल टूची साईन लावा आणि मग डेटाला पास करा. मग इथं तुम्ही सिक्वेन्स बदलली पण ना तरी काही फरक नाही पडत, कारण इथं त्याचं कीवर्ड आहे ना, एज इक्वल टू 25. तर बरोबर 25 काय नेममध्ये नाही जाणार, कुठं जाणार? एजमध्येच जाऊन पुट करणार. सो कीवर्ड आर्ग्युमेंट काय झालेलं आहे?
तुम्हाला सिक्वेन्स बदलण्याची पण परमिशन तिथं प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट आहे डिफॉल्ट आर्ग्युमेंट. डिफॉल्ट आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय होतं की जिथं तुम्ही जे पॅरामीटर क्रिएट केलेले आहे ना तिथंच त्याचा डेटा पण पास करा, त्याचंच आर्ग्युमेंट तिथं लगेच पास करून द्या. का करायचं तसं? कारण तुम्हाला सांगितलं होतं एक पॉईंट नोट डाऊन करायला. जर का तुम्ही पॅरामीटर डिफाईन करताय, जर का तुम्ही पॅरामीटर्स क्रिएट करताय तर आर्ग्युमेंट्स पास करणं कंपल्सरी. जर का तुम्ही आर्ग्युमेंट्स पास नाही केलं तर पायथन तुम्हाला एरर देईल. मग सपोज जर का चुकून तुमच्याकडून कधी आर्ग्युमेंट पास नाही झालं आणि तुम्ही जर का इथं एखादं डिफॉल्ट आर्ग्युमेंट सेट करून ठेवलं असेल तर पायथन काय करणार, त्या डिफॉल्ट आर्ग्युमेंटला यूज करणार त्या केसमध्ये. आणि जर का तुम्ही आर्ग्युमेंट पास केलं असेल तर डिफॉल्ट आर्ग्युमेंट यूज होणार का? नाही. हा पण कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. तुमचं कोणतं आर्ग्युमेंट यूज होणार? जो मेन आर्ग्युमेंट आहे तुमचं तो आर्ग्युमेंट तुमचं इथं यूज केला जाणार. असे कन्सेप्ट्स होते, त्यांना अंडरस्टँड करा आणि हा बेसिक आहे. ठीक आहे. आता इथून पुढं तुम्हाला सगळे टॉपिक्स तुमच्यासमोर आता प्रेझेंट करतोय वन बाय वन. याच्यामध्येच एक चौथं आहे, म्हणजे तसे 3च आर्ग्युमेंट्स आहे, मी फक्त मिक्स करतोय आर्ग्युमेंट्स. काय करतोय मी? मिक्स करतोय. तर लक्ष द्या कशा पद्धतीने मी आता मिक्स करणार. ऑनलाईन मेंबर्स सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. मिक्सिंग ऑफ पोझिशनल अँड कीवर्ड आर्ग्युमेंट्स या कन्सेप्टला अंडरस्टँड करा. मिक्सिंग ऑफ पोझिशनल आणि कीवर्ड आर्ग्युमेंट्स म्हणजे काय? एक तर तुम्ही पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट वापरा, एक तर तुम्ही पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट फॉलो करा आणि आर्ग्युमेंटला पास करा, किंवा तुम्ही कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्टला फॉलो करा आणि आर्ग्युमेंट्सला पास करा. ठीक आहे. बट मी काय करतो, मिक्स करणार. मी आता काय करणार, सगळं मिक्स करून टाकणार. मी पोझिशनल आर्ग्युमेंट्स पण पास करणार, मी कीवर्ड आर्ग्युमेंट्सच्या कन्सेप्टला फॉलो करून पण पास करणार. मग आता पायथन कसं हँडल करतोय त्या सिच्युएशनला बघा. डेफ ग्रीट 4 त्यालाच घेऊ आपण. काय करणार मी, फंक्शनला कॉल करणार. फंक्शन नेम काय, ग्रीट 4. ते ग्रीट 4ला मी इथं काय करतोय, कॉल करतोय. आणि आता बघा मी काय करणार आहे, मी आता सगळ्यात पहिले पास करतोय नेम, त्याच्यानंतर मी देतोय एज, आणि आता मी काय पास करतोय, कोर्स इक्वल टू जावा. काय अशा पद्धती. आता ह्याच्यामध्ये हा कन्सेप्ट काय माझा, हे जे आर्ग्युमेंट पास केलेले हा कोणत्या कन्सेप्टला फॉलो करतोय सांगा. हे जे आर्ग्युमेंट्स मी इथं पास केलेले हे कोणत्या कन्सेप्टला फॉलो करतोय, पोझिशनल का कीवर्ड? पोझिशनल ना. आणि हा काय तुमचं आर्ग्युमेंट पास करण्याची कोणती पद्धत आहे, कीवर्ड आर्ग्युमेंट आहे. जेव्हा मी तुम्हाला विचारतोय ना की हे कोणत्या पद्धतीने पास झालेले तर पोझिशनल किंवा कीवर्ड या दोन्ही तुम्ही काय करणार आहे तिथं यूज करणार. आणि जर का इथं आर्ग्युमेंट पास केलं तर ती कोणती पद्धत झाली, बोला पटकन. डिफॉल्ट आर्ग्युमेंट. आता काय करतोय, कॉल रन करतोय, फंक्शन आपलं कोड रन करतोय. हा झाला तुमचा डेटा इथं प्रिंट सक्सेसफुल. पण आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण काय करू, चेंज करू. थोडंसं आपण काय करू आता, चेंज करू. काय देतोय मी आता इथं 30 देतो. लक्ष द्यायचं आहे. झालं. आता सिंटॅक्स केले. सिंटॅक्स एरर पण त्यांनी ना एकदम स्पष्ट केलेले.
पोझिशनल आर्ग्युमेंट फॉलोज कीवर्ड आर्ग्युमेंट. म्हणजे त्याचा अर्थ काय की सगळ्यात पहिले तुम्ही पोझिशनल आर्ग्युमेंट्स पास करणार आणि मग तुमचे शेवटी कीवर्ड आर्ग्युमेंट्सला ठेवणार. जेव्हा पण इथं सपोज एखाद्याने कीवर्ड आर्ग्युमेंट पास केलं आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही परत एक आर्ग्युमेंट पास करताय तर करा आर्ग्युमेंट पास, पण कन्सेप्ट कोणतं फॉलो करायचं, कीवर्डचंच कन्सेप्ट फॉलो करायचं. तिथं जर का सडनली तुम्ही शिफ्ट झाले पोझिशनलवरती, पायथन तुम्हाला एरर देईल. सो नेहमी लक्षात घ्या एक पॉईंट की सगळ्यात पहिले पोझिशनल आर्ग्युमेंट सगळे पास झाले पाहिजे आणि त्याच्यानंतर कीवर्ड आर्ग्युमेंट्स तुमचे पास झाले पाहिजे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिले पोझिशनल आर्ग्युमेंट, त्याच्यानंतर कीवर्ड आर्ग्युमेंट. सो मिक्सिंग ऑफ पोझिशनल आणि कीवर्ड आर्ग्युमेंट्स हा कन्सेप्ट पण तुम्ही करू शकता, पण सगळ्यात पहिले पोझिशनल आर्ग्युमेंट्स पास करा, त्याच्यानंतर कीवर्ड आर्ग्युमेंट्स पास करा. समजलंय कन्सेप्ट? त्याच्यामध्ये दोन तुम्हाला दाखवतोय. ग्रीड 4ला परत एकदा कॉल करतोय, ग्रीड 4ला परत एकदा कॉल करतोय. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय सांगितलं मी तुम्हाला, सगळे पोझिशनल आर्ग्युमेंट्स तुमचे पास करून घ्या. आता पोझिशनल आर्ग्युमेंट्स पास करायचे, सो मला सिक्वेन्स बघावी लागेल पॅरामीटरची सगळ्यात पहिले, कारण पोझिशनल आर्ग्युमेंट जेव्हा पण तुम्ही पास करणार तेव्हा पहिले पॅरामीटरची सिक्वेन्स बघा. तर पॅरामीटरची सिक्वेन्स काय, पहिले काय नेम, तर मी बरोबर नेमला पहिले पास केले. आता काय एज, तर इथं मी काय स्टोअर करणार, एजलाच मला काय करावं लागेल, इथं पास करावं लागेल. आणि आता तुम्ही काय करू शकता, तिथं फोर्स इक्वल टू पायथनला मी इथं सेट, हा व्हॅलिड. तर हा तुमचा काय झालेला आहे, व्हॅलिड आहे, आणि हा तुमचं इनव्हॅलिड कोड आहे. का इनव्हॅलिड आहे त्याच्या पुढं लाईन पण लिहा, कारण तुम्ही कीवर्ड आर्ग्युमेंटच्या नंतर काय पास केले, पोझिशनल आर्ग्युमेंट पास केले, आणि तो अलाउड नाही आहे पायथन. सगळ्यात पहिले सगळे पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट तुम्ही इम्प्लिमेंट करा, आणि जे तुम्हाला आर्ग्युमेंट्स पास करायचे ते पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट फॉलो करून पास करा, आणि त्याच्यानंतर तुमचे कीवर्ड आर्ग्युमेंट्सला पास करा. नेक्स्ट आहे तुमचं 5th टाईप, व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्सचा आता कन्सेप्ट समजा, कधी वापरायचं व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्स, जेव्हा व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट कशा पद्धतीने फॉलो होतो, की जेव्हा तुम्ही अनप्रेडिक्टेबल, तुमच्यासाठी अनप्रेडिक्टेबल आहे की किती नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स पास करायचे, किती नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स पास करायचे आहे हे तुम्हाला माहीतच नाही, ही गोष्ट समजा. व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट कधी फॉलो करायचं, कधी इम्प्लिमेंट करायचं, जेव्हा पण तुम्ही आर्ग्युमेंट्स पास करणार ना, तेव्हा तुम्हाला माहीतच नाही की तुम्हाला किती आर्ग्युमेंट्स पास करावे लागणार. त्या केसमध्ये कोणतं कन्सेप्ट वापरायचं, व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंटचा. समजवतो मी तुम्हाला व्यवस्थितपणे आता कशा पद्धतीने त्याचा यूज असणार आहे. सो व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्सला क्रिएट करण्यासाठी चला एक फंक्शन बनवतोय, डेफ सम नावाचं फंक्शन बनवतोय. चला मी काय करतो, इथं सम नावाचं, याला आपण काहीतरी वेगळं नाव देऊ, समेशन देऊ. चला याला आपण देऊ समेशन, आणि क्रिएट करू एक फंक्शन. एक कोड बनवतोय मी, टोटल इक्वल टू 0. मग फॉर आय इन काय करणार मी, फॉर आय इन नंबर्स. चला काय देतो इथं, नंबर्स देतो, आणि मग टोटल
इक्वल टू टोटल प्लस काय करणार मी आय करणार. फायनली इथं बाहेर प्रिंट करून देणार. काय प्रिंट करणार मी टोटलला प्रिंट करून देणार. काय अशा पद्धतीचं कोड आहे. काय कोड आहे बेसिकली माझं समजून घ्या. एक फंक्शन बनवलंय मी. काय फंक्शन आहे समेशनचं फंक्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही किती नंबरचं ॲडिशन करू शकता. तुम्ही या समेशन फंक्शन्समध्ये किती नंबरचा तुम्ही इथं काय करू शकता ॲडिशन्स परफॉर्म करू शकता. आता सपोज एखादा युजर आला, तो युजर येतोय 50 नंबर घेऊन. एखादा युजर आला किती नंबर घेऊन आला 50 नंबर. त्याला त्या 50 नंबरचं काय करायचं आहे ॲडिशन परफॉर्म करायचं आहे. तर माझ्यासाठी तर तो अनप्रेडिक्टेबलच आहे ना की तो किती नंबर्स घेऊन येणार. मग सेकंड युजर आला तो 10च नंबर घेऊन आला. परत इथं काय झालं अनप्रेडिक्टेबलच होतं. तो जे पण युजर येईल तो किती नंबर्स घेऊन येणार हे मला माहीत नाही. सो त्या केसमध्ये अशा कोडमध्ये अशा फंक्शनमध्ये मी यूज करणार व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंटचं. आता व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट दोन प्रकारचे आहेत. त्याला पण अंडरस्टँड करा. जो फर्स्ट आहे तुमचं जो फर्स्ट टाईप आहे त्याच्या आतमध्ये पण सब टाईप आहे व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंटमध्ये. त्याच्यामध्ये पहिलं टाईप आहे तुमचं स्टार पॅरामीटर. स्टार पॅरामीटर असं समजवतो तुम्हाला. स्टार पॅरामीटर सगळ्यात पहिले व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंटसाठी एक पॉईंट लिहा की जेव्हा तुम्ही व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट इम्प्लिमेंट करणार तेव्हा तुम्ही एकच पॅरामीटर पास करणार. तुम्ही जो पॅरामीटर्स तुम्ही पास करतात ना तुम्ही नंबर ऑफ पॅरामीटर्स पास करू शकतात ना. बट या व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंटच्या कन्सेप्टमध्ये तुम्ही एकच पॅरामीटर पास करणार. किती एकच पॅरामीटर लिहा तिथं. यू कॅन पास सिंगल हा जो स्टार पॅरामीटर आहे पहिला टाईप त्याच्यासाठी काय लिहिणार आहे तुम्ही की या स्टार पॅरामीटरला त्याला फक्त कोणते आर्ग्युमेंट्स लागतात पोझिशनल आर्ग्युमेंट्स. कोणते आर्ग्युमेंट्स पास करणार तुम्ही आता फक्त पोझिशनल आर्ग्युमेंट्सच पास करणार. आता फंक्शन बनवलं समेशन. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं पॅरामीटर पास करायचं. किती पॅरामीटर पास करायचे एकच पॅरामीटर पास करायचं. पण त्या पॅरामीटर पास करण्या अगोदर तुम्हाला काय वापरायचं आहे स्टार सिम्बॉल वापरायचं आहे आणि मग त्या पॅरामीटरला तुम्हाला नाव द्यायचं. सर मी देतोय नंबर्स आणि त्याच नंबर्सला मी इथं काय करतोय यूज करतोय. लक्ष द्या. आता व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट एक असा कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये जेव्हा पण तुम्ही फंक्शन क्रिएट करणार तर एकच सिंगल पॅरामीटर पास करायचं. पण त्या सिंगल पॅरामीटरच्या अगोदर काय लावायचं स्टार ऑपरेटर लावायचं. काय लावायचं स्टार ऑपरेटर. एकदा की तुम्ही तिथं स्टार ऑपरेटर लावलं ठीक आहे की मग काय होणार तुम्ही इथं जेव्हा फंक्शनला कॉल करणार तुम्ही किती पण आर्ग्युमेंट्स पास करा. काय करा किती पण आर्ग्युमेंट्स तुम्ही पास करा ते सगळे आर्ग्युमेंट्स तुमचे कशामध्ये जाऊन स्टोअर होणार या नंबर्स नावाच्या पॅरामीटरमध्ये जाऊन स्टोअर होणार. कुठं बघितलं होतं आपण हा कन्सेप्ट व्हेरिएबलच्या अगोदर स्टार लावायचं. बोला कुठं बघितलं होतं मागच बघितलेलं आहे कन्सेप्ट. नवीन नाही आहे काय तो. चला ऑनलाईन मेंबर्स बोला कुठं बघितलं होतं आपण तो कन्सेप्ट. लिस्टमध्ये बघितलं होतं ठीक आहे. काय होतं बेसिकली व्हेरिएबल नेमच्या लेफ्टला जर का स्टार सिम्बॉल लावलं होतं
बोला पटकन, मी थांबलोय, मग पुढे जायचंय शिकवायला. भरपूर कॉन्सेप्ट आहे अजून फंक्शन्समध्ये, बोला लवकर. रिपिटेशनचं कसं काय? रिपिटेशनचा अर्थ ठीक आहे, रिपिटेशनमध्ये पण तुम्ही स्टार सिम्बॉलला यूज करतात, बट तो डेटा रिपीट करतोय तुमचा. इथं डेटा थोडं रिपीट होणार आहे तुमचा. काय दिलेलं आहे त्यांनी? स्नेहा काय सांगते की व्हेरिएबलमध्ये तुमचं काय होणार आहे, मल्टिपल रिमेनिंग व्हॅल्यू तुमचे स्टोअर होणार आहे. बरोबर, चला. मल्टिपल रिमेनिंग व्हॅल्यू तुमचं काय होणार आहे, तिथं स्टोअर होणार आहे. मग काय कन्सेप्ट होतं आपलं व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंटचं, की तुम्ही कधी यूज करणार त्या कन्सेप्टला, जेव्हा तुम्हाला माहीतच नाही की तुम्ही किती आर्ग्युमेंट्स तिथं पास करणार. तुम्ही किती पण आर्ग्युमेंट्स काय करू शकतात, आता पास करू शकता. ते सगळे आर्ग्युमेंट्स कशामध्ये जाऊन स्टोअर होणार, या नंबर्स नावाच्या पॅरामीटरमध्ये जाऊन स्टोअर होणार. पॅरामीटर किती इथं फंक्शन जेव्हा क्रिएट केलेले, एकच पॅरामीटर आहे. हां, तर एक पॅरामीटरसाठी व्हॅल्यू किती पास होणार, किती आर्ग्युमेंट पास होणार, एकच आर्ग्युमेंट पास व्हायला पाहिजे. बट आपण पॅरामीटरला नॉर्मली राईट केलेलं आहे का? नाही. आपण त्याच्या अगोदर काय लावलेलं आहे, स्टार सिम्बॉल लावलेलं आहे. स्टार सिम्बॉलचा अर्थ काय होतं, टपल अनपॅकिंगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं. टपल अनपॅकिंगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की कशा पद्धतीने, लिस्टमध्ये पण तुम्हाला दाखवलं की कशा पद्धतीने तुमचा जो डेटा आहे, जो रिमेनिंग डेटा आहे, तो काय होणार आहे, त्या व्हेरिएबलमध्ये जाऊन स्टोअर होणार. सो त्याच पद्धतीने तुमचं इथं पण कन्सेप्ट अप्लाय होणार. जेवढे आर्ग्युमेंट्स आपण इथं पास करू फंक्शन कॉलिंगमध्ये, त्या सगळ्या आर्ग्युमेंट जाऊन कुठं स्टोअर होईल, या एका पॅरामीटरमध्ये जाऊन स्टोअर होईल. आता कसं स्टोअर होणार, त्या एका पॅरामीटरमध्ये टपलच्या फॉर्ममध्ये तुमचा डेटा स्टोअर होईल. टपलच्या फॉर्ममध्ये तुमचा डेटा काय होईल, स्टोअर होईल. आता समेशनला कॉल करतोय आणि त्याच्या आतमध्ये काय करतोय, मी काही अशा पद्धतीने डेटाला पास करतोय. आता टोटल किती आर्ग्युमेंट्स पास केले, 6 आर्ग्युमेंट्स पास केले. हां, पॅरामीटर किती तुमचे, एकच आहे, एकच पॅरामीटर आहे. जर का मी इथून हा स्टार सिम्बॉल काढून टाकला, मला पायथन काय देणार, एरर देणार. का? कारण इथं पॅरामीटर किती, एकच, आणि आर्ग्युमेंट किती, 6. तर त्या केसमध्ये पायथन काय सांगणार, डायरेक्टली एरर देणार. पण आता आपण जेव्हा इथं स्टार सिम्बॉल यूज करतो, तर पहिल्यांदा 10 कुणाकडे गेला, नंबरमध्ये गेला, आणि राहिलेले सगळे एलिमेंट्स पण कुणाला पास झाले, या नंबर्समध्येच पास झाले. आणि तो डेटा कशा पद्धतीने स्टोअर झाला, टपल फॉर्मॅटमध्ये तुमचा डेटा स्टोअर झाला. आता काय होणार, या समेशनमधला या सगळ्या डेटाचा काय होणार, सम ऑकर होणार. कारण कोड काय लिहिलेलं आहे, मी सगळ्यात पहिले एक व्हेरिएबल क्रिएट केलेलं आहे टोटल, त्याच्यामध्ये इक्वल टू करून काय केलं आहे, 0. आता एक फॉर लूप चालवतोय. फॉर लूप कशावरती चालतोय, नंबर्सवरती चालतोय. नंबर्समध्ये काय आहे, या नंबर्स नावाच्या पॅरामीटर, या नंबर्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये काय स्टोअर आहे, आर्ग्युमेंट्स. पण आर्ग्युमेंट्स कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर होतात, टपल फॉर्मॅटमध्ये. म्हणजे माझ्या टपलवरती फॉर लूप चालणार, टपलवरती फॉर लूप चालणार, एक एक डेटावरती माझं फॉर लूप चालणार आहे. सगळ्यात पहिले कोणत्या डेटावरती फॉर लूप चालेल, 10. त्या 10ला पिक करणार, कशामध्ये स्टोअर करणार, आय व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार. हां, मग आतमध्ये गेल्यानंतर टोटल इक्वल टू, तुम्ही इथं टोटलमध्ये काय ऑलरेडी 0, 0 प्लस आयमध्ये काय 10. तर मग टोटलमध्ये काय स्टोअर झाला तुमचं, 10 हा डेटा स्टोअर झाला. परत फॉर लूप तुमचं फिरणार. आता कोणत्या डेटावरती फिरणार, 20. असंच करत करत एक एक डेटावरती फिरून ॲडिशन करत जाणार, आणि टोटलमध्ये फायनल मला काय भेटणार, एक ॲडिशन भेटणार. आलं, 210 काय होत आहे, या सगळ्या नंबरची जेव्हा ॲडिशन होईल तेव्हा काय येईल, 210. सो याला आपण म्हणतो व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. सिम्पल व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंटला काय समजायचं आहे तुम्हाला, की जेव्हा व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट कधी यूज करायचं, जेव्हा तुम्हाला आर्ग्युमेंट्स, जेव्हा जिथं पण तुम्ही आर्ग्युमेंट्स पास करताय त्याचं अनप्रिडिक्टेबल आहे, तिथं काउंट तुम्हाला माहीतच नाही आहे की तुम्ही किती आर्ग्युमेंट्स पास करताय. इथं मी काय आर्ग्युमेंट्स आता पास करू शकतो ना, इथं 6 केले, मी 6000 पण करू शकतो याच्यामध्ये. ते सगळे 6000 डेटा कशामध्ये जाऊन स्टोअर होणार, टपलमध्ये जाऊन स्टोअर होणार, आणि तो टपल कशामध्ये जाऊन पडणार, या नंबर्स नावाच्या पॅरामीटरमध्ये जाऊन पडणार, असं मी तुम्हाला म्हणतो. अंडरस्टँड करा, व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंटमध्ये सिंगल पॅरामीटरच पास करायचं आहे तुम्हाला, सिंगल पॅरामीटरच पास करायचं आहे.
त्याच्यानंतर जो सिंगल पॅरामीटर आहे त्याच्या लेफ्ट साईडला काय लावायचं आहे, स्टार सिम्बॉल लावायचं आहे. आता त्या स्टार सिम्बॉलचा अर्थ काय असतोय की फक्त कोणते आर्ग्युमेंट पास झाले पाहिजे, पोझिशनल आर्ग्युमेंट्सच पास झाले पाहिजे. का असं म्हणतोय की फक्त पोझिशनल आर्ग्युमेंट्सच पास करा, कारण कीवर्ड आर्ग्युमेंट्स दोन गोष्टी असतात. कीवर्ड आर्ग्युमेंट्स दोन पेअर, म्हणजे कीवर्ड आर्ग्युमेंट्स क्रिएट करण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी लागतात. एक पहिले तर त्या पॅरामीटरचं नाव लागतो, इक्वल टूची साईन लावतात तुम्ही त्याच्यामध्ये आणि मग डेटा पास करतात. हा कन्सेप्ट सांगतो. नेक्स्ट आहे तुमचं त्याच्यामध्ये सेकंड टाईप. डबल स्टार पॅरामीटर. काय आता डबल स्टार पॅरामीटर, ह्याच्यामध्ये कोणते आर्ग्युमेंट लागणार, फक्त कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स लागणार. ह्याच्यामध्ये डेटा कसं स्टोअर होतो, डिक्शनरीच्या फॉर्ममध्ये डेटा स्टोअर होतो. आपण पॉईंट नोट डाऊन करा, ह्याच्यामध्ये डेटा तुमचं डिक्शनरीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतो. आपण एक फंक्शन बनवू ग्रीड 5 म्हणून, आणि त्याच्यामध्ये मी पुट करणार डबल स्टार आणि काय पण पॅरामीटरला काय नाव देऊ शकतोय मी. चला मी पॅरामीटरला नाव देतोय ग्रीटच. पॅरामीटरला पण काय नाव देणार आहे मी, ग्रीट, किंवा आपण देऊ ग्रीट इन्फो म्हणून देऊ आपण. हा माझं पॅरामीटरचं नाव आहे. आता फक्त मी किती स्टार लावले, एकच पॅरामीटर अजूनही पास केलेलं आहे. त्या एका पॅरामीटरच्या लेफ्ट साईडला किती स्टार आहे, 2 स्टार आहे. त्या 2 स्टारचा अर्थ काय असतो की जेव्हा पण तुम्ही आर्ग्युमेंट पास करणार, आता तुम्ही कोणते आर्ग्युमेंट पास करणार, कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट पास करणार. प्रिंट करणार हॅलो. आता काय करणार मी, ग्रीड 5 फंक्शनला कॉल करणार. आता ग्रीड 5 फंक्शनला जेव्हा कॉल करणार त्याच्यामध्ये मला काय पास करायचं आहे, आता नेम, कीवर्ड आर्ग्युमेंट्स मला इथं सगळे पास करायचे. सो मी इथं सगळे कीवर्ड आर्ग्युमेंट्स काय करणार आहे, इथं पास करणार. आता अंडरस्टँड करा डबल स्टार पॅरामीटरला व्यवस्थितपणे. कोड लिहून झालं असेल तुमचं तर आता बघून घ्या. ग्रीड 5 फंक्शन क्रिएट केलेलं आहे, त्याच्यामध्ये पॅरामीटर किती आहे, एकच पॅरामीटर आहे, कारण मी व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंटला फॉलो करतोय अजून. हां, व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतो की तुम्ही जेव्हा पण फंक्शन क्रिएट करताय त्याच्यामध्ये एकच पॅरामीटर तुम्ही काय करा, ठेवा. मी एक पॅरामीटर ठेवलं आहे, पण एक पॅरामीटरच्या लेफ्ट साईडला मी काय लावलेले आहे, आता डबल स्टार लावतो. त्या डबल स्टारचा अर्थ काय की जेव्हा पण तुम्ही आर्ग्युमेंट पास करणार, कोणते आर्ग्युमेंट पास झाले पाहिजे, कीवर्ड आर्ग्युमेंटच फक्त. इथं पोझिशनल आर्ग्युमेंट आता पास नाही करायचे. आता हे सगळे कीवर्ड आर्ग्युमेंट कशामध्ये जाऊन स्टोअर होणार, या ग्रीट इन्फो नावाच्या पॅरामीटरमध्ये. कशा पद्धतीने स्टोअर होणार, डिक्शनरीच्या फॉर्ममध्ये तुमचा डेटा स्टोअर होणार.
डिक्शनरीमध्ये डेटा कसा स्टोअर होतो, की आणि व्हॅल्यूच्या पेअरमध्ये. की काय तुमची, हा जो नेम आहे ती तुमची काय बनणार, की इक्वल टूचं साईन कशाने रिप्लेस होणार, कोलन, आणि व्हॅल्यू काय कृष्ण. मग कंपनी बेसिकली परत एक सेकंड की इक्वल टू तुमचा कोलन आणि A to Z ITF हा जो डेटा आहे तो काय स्टोअर होणार तुमचा ॲज ए व्हॅल्यू म्हणून स्टोअर होणार. सो डिक्शनरीच्या फॉर्ममध्ये हा तुमचा सगळा डेटा स्टोअर होणार आणि ते डिक्शनरी कशामध्ये स्टोअर होणार, या ग्रीट इन्फो नावाच्या ह्याच्यामध्ये पॅरामीटरमध्ये तुमचं स्टोअर होणार. आता आपल्याला काय करायचं आहे, आता डेटाचा ॲक्सेस घ्यायचा आहे. आता डिक्शनरीमध्ये आपण डेटाचा ॲक्सेस कशा पद्धतीने घेतो, जर का तुम्हाला एखाद्या कीचं व्हॅल्यू घ्यायचं असेल तर कशा पद्धतीने घेतात तुम्ही, तुम्हाला 2 मेथड सांगितली होती. एक होती गेट मेथड आणि एक काय होतं, व्हेरिएबलचं नाव लिहायचं, स्क्वेअर ब्रॅकेट लावायचं आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये काय पास करायचं, की नेम पास करायचं. कशा पद्धतीने आपण घेणार आहे त्याचा ॲक्सेस, कन्सेप्ट तुमच्या लक्षात असेल. व्हेरिएबल नेम, मग लावायचं स्क्वेअर ब्रॅकेट, मग त्याच्या आतमध्ये तुमच्या येणार कोलन, आणि किंवा कोलन नाही म्हणणार मी, की नेम म्हणणार डायरेक्टली. आता की नेम डिपेंड आहे, तुमचं इंटिजर आहे, स्ट्रिंग आहे, काही पण असू शकतो. मी इथं काय ठेवणार, की. आता इथं सगळ्या ठिकाणी मला काय पाहिजे, नेमचा ॲक्सेस पाहिजे. तर सगळ्यात पहिले मी व्हेरिएबलचं नाव लिहिणार. व्हेरिएबलचं नाव काय माझं, ग्रीट इन्फो काय, व्हेरिएबल नेमच आहे ना. पॅरामीटरलाच आपण काय म्हणतो, व्हेरिएबल नेम म्हणतो. सो मी इथं काय पुट करणार, व्हेरिएबल नेम कोलन लावणार, सॉरी स्क्वेअर ब्रॅकेट लावणार आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये काय पास करणार, की नेम पास करणार. कीचं नाव नेम काय असणार आहे, हा जो नेम आहे तो काय तुमचं की नेम आहे. सो इथं आपण पास करून देणार, काय पास करणार आपण इथं नेम. त्याच्यानंतर कंपनीसाठी पण सेम प्रोसिजर. कोर्ससाठी पण तुमचं सेम प्रोसिजर सांगा. कोडमध्ये काय चेंजेस केलेलं आहे आता त्याला अंडरस्टँड करा. जर का तुम्ही चेंजेस नाही केले तर पायथन तुम्हाला नेम एरर देणार. नेम एररचा अर्थ काय, की असं कोणतं नेम डिफाईनच नाही आहे, ना कंपनी डिफाईन आहे, ना कोर्स डिफाईन आहे. पण का असं म्हणतोय तो, कारण तुमचा जो डेटा आहे तो डिक्शनरीच्या फॉर्ममध्ये स्टोअर आहे. इथले सगळे आर्ग्युमेंट, हे कीवर्ड आर्ग्युमेंट जाऊन कसे स्टोअर होतात, त्या एका व्हेरिएबलमध्ये, ग्रीट इन्फो नावाच्या व्हेरिएबलमध्ये डिक्शनरीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतात. डिक्शनरीमध्ये डेटा कसा असतो, की व्हॅल्यू पेअरच्या फॉर्ममध्ये असतो. हा कन्सेप्ट समजा. स्टार पॅरामीटर काय असतं, फक्त पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स पास होणे. डबल स्टार आर्ग्युमेंट म्हणजे काय, की तुम्ही जे आर्ग्युमेंट पास करणार ते कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्समध्ये तुम्ही पास करणार. आता बघा कशा पद्धतीने तुमचा डेटा तुमच्या समोर आहे. आता कीवर्ड आर्ग्युमेंट्स तर आपण इथं वरती पण डिफाईन नाही केली, आपण खालीच आर्ग्युमेंट डिफाईन, खालीच आपण ते पॅरामीटर्सला डिफाईन केलं आणि त्याची व्हॅल्यू डिफाईन केली. पण ते सगळे पॅरामीटर आणि त्याचे आर्ग्युमेंट कुठं जाऊन स्टोअर झाले, या ग्रीट इन्फो नावाच्या पॅरामीटरमध्ये जाऊन स्टोअर झाले. पण कशा पद्धतीने स्टोअर झाले, डिक्शनरीच्या फॉर्ममध्ये स्टोअर झाले. हे दोन्ही पण कन्सेप्ट अंडरस्टँड करा. व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट हा कन्सेप्ट कधी वापरायचा आहे, जेव्हा तुम्हाला आर्ग्युमेंट, जेव्हा पण तुम्ही आर्ग्युमेंट्स पास करणार तुम्हाला माहीतच नाही आहे की किती आर्ग्युमेंट्स तिथं लागणार. आता ते आर्ग्युमेंट्स पास करण्यासाठी तुमच्याकडे 2 वेज आहे, पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स पण आणि कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स पण. जर का तुम्ही पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्सनी डेटा पास करणार असेल तर एकच पॅरामीटर तर पास करायचंच आहे, पण त्याच्या पलीकडे किती स्टार लावायचे, एकच स्टार लावायचे. जर का तुम्ही कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स पास करत असतील तर किती स्टार लावायचे, 2 स्टार लावायचे बस. पॅरामीटर तर तुमचं एकच राहणार. बाकी सगळं कन्सेप्ट सेम आहे. फंक्शन त्याच पद्धतीने क्रिएट होतं आहे, फंक्शन त्याच पद्धतीने कॉल होतं आहे. फक्त थोडंसं इथं चेंजेस काय झालेलं आहे तुमचं आता व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंटमध्ये, जिथं तुम्हाला नंबर ऑफ आर्ग्युमेंटचा काउंट माहीत नाही आहे त्या केसमध्ये तुम्ही ह्या कन्सेप्टला वापरा. आणि जिथं तुम्हाला माहिती आहे की एवढेच पॅरामीटर तुम्हाला लागणार आहे, ते फिक्स पॅरामीटर आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला ह्या कन्सेप्टला अप्लाय करण्याची काही गरजच नाही. पण
असं पण टाईम येणार आहे की जिथं तुम्हाला आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काउंट एक ॲक्च्युअल काउंट तुमच्यासमोर प्रेझेंट नसेल, तुम्हाला माहीतच नसेल. सो त्या केसमध्ये तुम्हाला हाच कन्सेप्ट तिथं फॉलो करावा लागेल. जसं की कॅल्क्युलेटर झालं, कॅल्क्युलेटरमध्ये जर का युजर येतोय तर तो किती नंबरचं ॲडिशन करणार आहे, सबट्रॅक्शन करणार आहे, कुणाला माहीतच नाही. तो येणार आणि काय त्याचे बटन्स क्लिक करत राहणार. सो त्या केसमध्ये तुम्हाला या कन्सेप्टला फॉलो करायचं. नोट डाऊन करा प्रॉपर वेमध्ये, सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा. इथून सुरुवात करा. व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट काय बेसिकली, कधी यूज करायचे, जिथं तुम्हाला आर्ग्युमेंट किती आहे ते माहीत नाही. जेव्हा पण तुम्ही आर्ग्युमेंट पास करणार तुम्हाला एक ॲक्च्युअल काउंट माहीतच नाही आहे की किती आर्ग्युमेंट पास होणार. जेव्हा फंक्शन कॉल होईल तेव्हा तुम्हाला माहीत पडणार की आर्ग्युमेंटची जी संख्या आहे किंवा काउंट आहे तो किती. मग त्या केसमध्ये तुमच्याकडं हा कन्सेप्ट अवेलेबल आहे. लक्षात येतोय. शेवटचं आर्ग्युमेंट आहे व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. त्याच्यामध्ये परत 2 टाईप आहे. 2 टाईप का आले, कारण तुम्ही जेव्हा आर्ग्युमेंट पास करणार तेव्हा तुमच्याकडे 2 पद्धत आहे. पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट पास करू शकतात आणि कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट पण तुम्ही पास करू शकता. जेव्हा तुम्ही पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट पास करताय तर त्या केसमध्ये एकच पॅरामीटर, त्याच्या पलीकडे किती स्टार, 1. कीवर्ड आर्ग्युमेंटसाठी 2 स्टार. आणि जेव्हा सिंगल स्टार लागतो तर बाय डिफॉल्ट तुम्हाला काय पास करायचे, पोझिशनल आर्ग्युमेंट्सच पास करायचे. ते सगळे पोझिशनल आर्ग्युमेंट्स कशामध्ये पॅक होतात, टपलमध्ये पॅक होतात. हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि हा विचारलं जातं तुम्हाला. बेसिकली तुम्ही ती एवढे सगळे आर्ग्युमेंट्स तुम्ही काय करताय तिथं पास करताय. हे सगळे पॅरामीटर्स कोण हँडल करतोय, हा नंबर्स नावाचा पॅरामीटर हँडल करतोय. मग एखाद्या पॅरामीटरमध्ये एकपेक्षा जास्त व्हॅल्यू जातात. मी तुम्हाला व्हेरिएबलमध्ये सांगितलं होतं की तुम्ही व्हेरिएबलमध्ये सिंगल व्हॅल्यू पण पास करू शकतात आणि मल्टिपल व्हॅल्यूज पण पास करू शकतात. मग जेव्हा व्हेरिएबलमध्ये मल्टिपल व्हॅल्यूज पास होतात तर ते सगळे व्हॅल्यूज कशामध्ये पॅक होतात, टपलमध्ये पॅक होतात. आणि इथं पॅरामीटरला आपण काय म्हणतोय, मी तुम्हाला व्हेरिएबल नेमच म्हणतोय ना, म्हणजे तो एक व्हेरिएबलचा कन्सेप्टच झाला. मग इतर सगळा डेटा कशामध्ये पॅक होईल, तुमचा टपलमध्येच पॅक होईल. किती काय कन्सेप्ट तर मागचेच आहे, मी असं तुम्हाला म्हणणार. लॉजिक बदलतोय फक्त. प्रत्येक किती काय कन्सेप्ट तुम्हाला मागं सांगितलेले पण आहे. जसं की जर का एखाद्या व्हेरिएबलच्या लेफ्टला स्टार सिम्बॉल लागलं तर काय होतं, जो मल्टिपल डेटा होता तो सगळं एका व्हेरिएबलमध्ये पॅक होतो. पुढचे जेवढे पण ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये सगळं मागचंच यूज होणार, काय नवीन नाही येणार आहे त्याच्यामध्ये. बेसिकच सगळीकडे यूज केला जातो. हा गोष्ट समजा, फक्त वर्किंग बदलणार आता प्रत्येक वेळेस. अंडरस्टँड करा, व्यवस्थितपणे लिहा, पॉईंट टू पॉईंट लिहा, सगळी गोष्ट लिहा जे तुम्हाला सांगतो. आणि ते सगळे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. इथं पण विचारला जातो की इथं कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्सच का पास करायचे, का, कारण इथं तुमचे डबल स्टार आहे. मग डबल स्टार आहे तर काय डबल स्टार, डबल स्टारचा उपयोग काय त्याच्यामध्ये. डबल स्टारचा उपयोग असा असणार आहे की तुमचा जो कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स आहे तो सगळा डेटा डिक्शनरीमध्ये जाऊन स्टोअर होणार, काहीच इथं वाया जाणार नाही. तुम्ही इथं जो नेम डिफाईन केलेला आहे ना तो डिक्शनरीमध्ये जाऊन पडतोय. डिक्शनरीमध्ये तो ॲज ए काय यूज होतोय, की म्हणून यूज होतोय. आणि त्या कीची व्हॅल्यू काय, हा डेटा. कंपनी पण काय तुमची की आहे आणि त्या कंपनीचा हा डेटा आहे. कोर्स पण तुमची काय की आहे. ऑनलाईन मेंबर्स समजलंय, व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट अंडरस्टँड झालंय. बोला, नाही समजलं असेल तर तसं सांगा. समजून घ्या कन्सेप्ट. मी पहिलेच सांगतोय, कोणताही कन्सेप्ट न समजता पुढे जाऊ नका.
सगळे कन्सेप्ट एकमेकांवरती डिपेंडेंट आहे. कोण आहे आज लेक्चरमध्ये? एवढे 22 जण जॉईन आहे. अश्विनी नाव घेतल्याशिवाय एक तर तुमचं हे होत नाही. ठीक, तुम्हाला ऑफलाईन समजलं ना कन्सेप्ट की नाही? मागचे आपण थोडाच्या पुढं कधी जायचं आहे का नाही आपल्याला? कधी? माझा कोर्स संपल्यावरती. ते समजलं ना? आता सगळे कन्सेप्टच आहे. परत वर्किंग समजा. आता नेक्स्ट आहे आता रिटर्न स्टेटमेंट. रिटर्न स्टेटमेंट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, अंडरस्टँड करा. रिटर्न स्टेटमेंट कशा पद्धतीने वर्क करतो ते पण समजून घ्या. यूज करणार ना तुम्ही रिटर्न स्टेटमेंट, फंक्शन्समध्ये यूज केलं जातो आहे रिटर्न स्टेटमेंट. आता रिटर्न स्टेटमेंटला डेफिनेशन सांगण्या अगोदर तुम्हाला वर्किंग सांगतो आणि सोप्या पद्धतीने सांगतोय. व्यवस्थितपणे लक्ष द्या कशा पद्धतीने रिटर्न स्टेटमेंटचं वर्किंग चालतं. एक फंक्शन बनवतो आहे डेफ कीवर्डचा यूज करून ॲड म्हणून. त्याच्या आतमध्ये 2 पॅरामीटर्सला काय करतोय मी इथं पास करतो, ए आणि बी. कोलन लावणार, आतमध्ये येणार. काय करू शकतो? सगळ्यात पहिले मी तुम्हाला हा कोड करून दाखवलं होतं, तुम्हाला जर का लक्षात असेल. फंक्शन आपण जेव्हा क्रिएट केलं होतं, ॲड फंक्शनच आपण क्रिएट केलं होतं. त्याच्यामध्ये आपण प्रिंटमध्ये काय केलं होतं? ए प्लस बी केलं होतं. आता कुठं जाणार मी? खाली. आता काय करायचं? फंक्शनला कॉल करायचं. फंक्शनला कॉल केल्यानंतर त्याच्यामध्ये किती आर्ग्युमेंट्स पास करायचे आपल्याला? 2 आर्ग्युमेंट्स. कारण आपण पॅरामीटर्स किती क्रिएट केलेले? 2. 2 आर्ग्युमेंट्स पास करणं कंपल्सरी. चला आता आउटपुट स्क्रीनवरती काय येणार? बोलत चला, आउटपुट स्क्रीनवरती काय येणार? तुम्ही काय बोलले नाही तर पायथननी मला VS कोडनी भलतंच एरर मारलं. आता आलं बरोबर. काय आलं? ऑनलाईन. आता प्रिंट स्टेटमेंट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याच्या आतमध्ये जो पण स्टेटमेंट असतोय त्याचा आउटपुट, त्या प्रिंट स्टेटमेंटच्या आतमध्ये जो पण डेटा असतोय त्याचा आउटपुट कुठं जातो? डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती जातो. पण मला काय करायचं आहे? माझा जो आउटपुट आहे ना त्याला डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती नाही पाठवायचं. जो पण आउटपुट आहे ना त्याला डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती नाही जाऊ द्यायचं. आउटपुट काय होतं माझं इथं? 15. ते 15 डायरेक्टली आला आउटपुट स्क्रीनवरती. पण मी आता काय करणार आहे? इथं प्रिंट स्टेटमेंटच्या ऐवजी मी इथं लिहिणार आहे रिटर्न स्टेटमेंट. मी इथं यूज करणार आहे आता रिटर्न स्टेटमेंट. रिटर्न काय? एक कीवर्ड आहे पायथनमध्ये, RETURN. रिटर्न एक कीवर्ड आहे, त्याला डायरेक्टली यूज करायचं, स्पेस द्यायचं आणि त्याच्यानंतर तुमचं जो पण स्टेटमेंट असेल, जो पण तुमचं काही पण असो डेटा, त्या डेटाला तिथं पास करायचं. डेटा काय होतं माझं? A प्लस बी. आता मी काय करतोय बघा, प्रोग्रामला रन करतो. आता प्रोग्रामला रन करतोय तर चेक करायचं आहे सगळ्यांनी. प्रोग्राम रन झाला, सक्सेसफुली एक्झिक्यूट झाला. आता बोला माझा आन्सर आला का? पहिले काय आलं होतं? 15. हा डेटा माझ्यासमोर प्रिंट झाला होता टर्मिनलमध्ये. पण आता जो 15 आहे तो आलेला नाही. का? कारण जो रिटर्न स्टेटमेंट आहे तो डायरेक्टली रिटर्न स्टेटमेंटनी तर डेटा कॅल्क्युलेट केला. A प्लस बी काय असणार आहे? 15 असणार आहे. त्या 15ला कॅल्क्युलेट केला आणि रिटर्न केला. पण माहिती तो कुठं रिटर्न करतो? तो रिटर्न करतो जिथं तुमचं फंक्शन कॉल होतोय ना त्या जागेवरती त्या डेटाला रिटर्न करतो. डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती नाही जाऊ. प्रिंट फंक्शन त्याच्या आतमधला जो डेटा असतो, प्रिंट फंक्शन त्याच्या आतमधला जो डेटा असतो त्याला कुठं रिटर्न करतो? डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती रिटर्न करतो. पण हा जो रिटर्न स्टेटमेंट आहे ना त्याच्याकडे पण डेटा आहे. त्याच्याकडे डेटा काय? A प्लस बी.
तो पण ए प्लस बी मध्ये डेटा पुट करतोय. एचा डेटा काय 10, तो एच्या जागी 10ला ठेवतोय. बीच्या जागी तो कुणाला ठेवणार 5ला ठेवणार. ए प्लस बीचं कॅल्क्युलेशन करणार, काय होणार 15. त्या 15ला तो कुठं रिटर्न करतो, जिथं फंक्शन कॉल होतोय ना त्या जागेवरती त्याला रिटर्न करतो. डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती नाही जाऊ देत. कुठं जाऊ देतो डेटा, जिथं फंक्शन कॉल होतोय तिथं. चला आता आपण बघू की खरंच जिथं फंक्शन कॉल होतोय तिथं डेटा येतोय. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जो फंक्शन तुम्ही आतापर्यंत नॉर्मली कॉल करत होते, आता फंक्शनला कसं कॉल करायचं, एखाद्या व्हेरिएबलच्या आतमध्ये कॉल करायचं. कुठं कॉल करायचं, व्हेरिएबलच्या आतमध्ये. सो इथं मी व्हेरिएबलला नाव देतोय सपोज रिझल्ट. रिझल्ट इक्वल टू ॲड रिझल्ट इक्वल टू काय करणार मी आता फंक्शनला कॉल करणार. आता माझं फंक्शन नॉर्मली कॉल होतोय का व्हेरिएबलच्या आतमध्ये कॉल होतोय, व्हेरिएबलच्या आतमध्ये कॉल होतोय. व्हेरिएबलचं नाव काय इथं रिझल्ट. मग मी प्रिंट करणार, कुणाला प्रिंट करणार आता रिझल्टला प्रिंट करणार. कोड रन करणार, आउटपुट बघू आपण आता काय येतं. माझं स्लो चालतोय पीसी, तुम्ही रन करा तोपर्यंत तुम्हाला 15 दिसून जाईल. आता आलं तुमचं 15 जसं पहिले आलं होतं. आता लक्ष द्या, रिटर्न स्टेटमेंटनी हा जो रिटर्नकडं स्टेटमेंट काय होतं सगळ्यात पहिले तर रिटर्नचं स्टेटमेंट काय ए प्लस बी. रिटर्नचं स्टेटमेंट काय ए प्लस बी. आता रिटर्न काय करणार, त्या स्टेटमेंटला रिटर्न करणार. रिटर्न काय करणार, ते या स्टेटमेंटला काय करणार रिटर्न करणार. पण तो सॉल्व करून रिटर्न करतोय. का सॉल्व करतोय, कारण त्याच्याकडे डेटा अवेलेबल आहे ना. एचा डेटा त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे बीचा पण डेटा आहे. तर तो काय करतोय, एच्या जागेवरती कुणाला ठेवतोय 10ला, बीच्या जागेवरती कुणाला ठेवतोय 5ला. मग 10 + 5ची जेव्हा ॲडिशन होईल तेव्हा काय प्रिंट होईल 15. मग आता डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती डेटा जातो का, नाही. कुठं जातोय तुमचा तो 15, सगळ्यात पहिले जिथं फंक्शन कॉल झालेले तिथं येतो. फंक्शन कुठं कॉल होतोय तुमचं, रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये कॉल होतोय ना. तुमचं फंक्शन कुठं कॉल होतंय, रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये कॉल होतोय. सो तो 15 डेटा कुठं येऊन पडणार, त्या रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये येऊन पडणार. मग जेव्हा तुम्ही खाली प्रिंट रिझल्ट केलं तेव्हा कुठं जाऊन तुम्हाला हा डेटा 15 असं आउटपुटमध्ये भेटलं. सो हा फरक आहे प्रिंटचं आणि रिटर्नचं. प्रिंट जर का मी इथं रिटर्न यूज नसता केला, प्रिंट यूज केला असता तर डायरेक्टली आउटपुट कुठं गेला असता, स्क्रीनमध्ये गेला असता. डायरेक्टली आउटपुट स्क्रीनमध्ये माझा डेटा तुम्हाला रिफ्लेक्ट झाला असता. पण रिटर्न तसं नाही करत. रिटर्न त्याच्यासोबत जो पण स्टेटमेंट असतोय त्या स्टेटमेंटला जर का तो सॉल्व करू शकत असेल तर त्याला सॉल्व करतो. हा पण कन्सेप्ट सांगतो. ए प्लस बीला जर का त्याला सॉल्व करता येत असेल तर तो पहिले त्याला सॉल्व करणार आणि मग जो फायनल डेटा आहे त्याला रिटर्न करणार. पण जर का त्याच्याकडे ए प्लस बीची व्हॅल्यू नसती तर तो काय केला असतं, त्यांनी तो ए प्लस बी पूर्ण तो स्टेटमेंट त्यांनी देखील काय केलं असतं, रिटर्न केला असतं. कुठं रिटर्न केला असता, जिथं फंक्शन कॉल होतं. मग फंक्शन कुठं कॉल होतंय, रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये. मग रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये येऊन काय पडलं असतं, ए प्लस बी. हा पॉईंट लक्षात ठेवा. रिटर्न स्टेटमेंट कसं वापरायचं. हां, इथं समजा सिंटॅक्स अंडरस्टँड करा. प्रिंट फंक्शनचा सिंटॅक्स कसा असतो, PRINT ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड ब्रॅकेट अशा पद्धतीने तुमचा इथं सिंटॅक्स असतो. आणि रिटर्नचा सिंटॅक्स कसा असतो, RETURN स्पेस द्यायचं आणि तुमचा जो पण डेटा आहे लगेच त्याला राईट डाऊन करायचं. काय ओपन स्क्वेअर राऊंड ब्रॅकेट्स वगैरे लावत नाही बसायची. सो हा समजून घ्या, दोघांचा पण सिंटॅक्स समजून घ्या.
हा आहे तुमचं रिटर्नचं डेफिनेशन. काय सांगतोय त्याच्यामध्ये पण की तुमचा जो रिटर्न स्टेटमेंट आहे त्याचा जो पण डेटा असतो, त्याचा जो पण रिझल्ट असतो, तो कुठं सेंड करतो? कॉलरला सेंड करतो. कॉलर म्हणजे काय? जिथं तुमचं फंक्शन कॉल होतं. हा कन्सेप्ट अंडरस्टँड करा. राईट डाऊन करा. मग तुमचं पुढचं कन्सेप्ट घेतो. लास्ट सगळ्यात पहिले प्रिंट आणि रिटर्नमधलं फरक समजायचं. प्रिंट आणि रिटर्नमधलं डिफरन्स काय त्याला अंडरस्टँड करायचं आहे. तुम्हाला लक्षात येऊन जाईल लगेच वर्किंग कशी. प्रिंट काय करतो? त्याच्या आतमधला डेटाला कुठं पाठवतो? डायरेक्ट आउटपुट स्क्रीनवरती पाठवतो. रिटर्न त्याच्यासोबतचा जो डेटा असतो त्याला कुठं पाठवतो? जिथं फंक्शन कॉल होतो. आता फंक्शनला नेहमी एक लक्षात ठेवा, नॉर्मल कॉल करू नका. जर का तुम्ही नॉर्मली कॉल केलं तर काय होणार आहे? त्या केसमध्ये एरर नाही येणार आहे तुम्हाला. कारण रिटर्न काय करतोय ना, जो डेटा आहे त्याला कुठं पाठवतोय? जिथं फंक्शन कॉल होतोय तिथं पाठवतोय. पण आणि फंक्शन जिथं कॉल होतोय तिथं येऊन डेटा पडतोय, पण त्याला हँडल करण्यासाठी कोणच नाही आहे तिथं. म्हणून आपण फंक्शनला कॉल कुठं करतोय? रिझल्टमध्ये कॉल करतोय. म्हणजे एक व्हेरिएबल बनवतोय आणि त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये त्याला कॉल करतोय, जेणेकरून रिटर्न जेव्हा पण काहीतरी रिटर्न करेल, म्हणजे की जो पण स्टेटमेंट पाठवेल, जो पण डेटा पाठवेल, जिथं फंक्शन कॉल होते तिथं पाठवणार. आणि आता फंक्शन कुठं कॉल होते? रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये. म्हणजे तो डेटा कुठं येऊन पडणार? बेसिकली रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये येऊन पडणार. मग तुम्ही त्या डेटावरती काही ऑपरेशन्स पण परफॉर्म करू शकतात आणि मग त्याला फायनली आउटपुट स्क्रीनवरती पाठवू शकतो. असं पण मी म्हणू शकतो. कारण पहिले डेटा तुम्हाला कुठं भेटतोय? रिझल्टमध्ये भेटतोय ना. एखाद्याने जर का ठरवलं की मला जो डेटा येतोय 15 येतोय, त्या 15मध्ये मला 10ची ॲडिशन करायची आणि मग आउटपुट स्क्रीनवरती जाऊ द्यायचं, तर तो करू शकतो. तसं करू शकतो ना. मी इथं जर का रिझल्ट प्लस 10 केलं, होऊ शकतो का? बघू आपण होतंय का. काय यायला पाहिजे मग? आली 25. म्हणजे इथं तुम्ही असं पण पॉईंट तुमच्या एंडनी नोट डाऊन करा आता, की जो फायनल डेटा पाठवण्या अगोदर पण तुम्ही काहीतरी ऑपरेशन्स त्याच्यावरती परफॉर्म करू शकता.
पुढचं कन्सेप्ट लिहा. आता टॉपिकचं नाव काय, पोझिशन ओनली आर्ग्युमेंट्स. आणि काय लिहितोय मी की तुम्ही पायथनमध्ये जेव्हा पण तुम्ही फंक्शन क्रिएट करणार ना, त्याच्यामध्ये तुम्ही आर्ग्युमेंट्स पास करणार. जर का तुम्ही पॅरामीटर पास केले असतील तर त्याच्यामध्ये की तुम्ही असं एक रिस्ट्रिक्शन सेट करू शकतात की तुमच्या पॅरामीटरसाठी फक्त आणि फक्त काय पास होणार, पोझिशन ओनली आर्ग्युमेंट्सच पास होणार. तुम्ही मिक्स पण नाही करू शकत त्या केसमध्ये. अंडरस्टँड करू. वरचा कोड घेऊ आपण. त्याच्यामध्ये ग्रेड किती आता 5 झालंय, 6 वरती. त्याला ग्रेड 6 करू. आता लक्ष द्या व्यवस्थितपणे. RSC आता हा माझं काय फंक्शन आहे, त्याच्यामध्ये हे 3 पॅरामीटर आहेत जे वरतीच होते आपले. आणि त्या आता 3 पॅरामीटर आहेत, तर मला काय करायचे, 3 आर्ग्युमेंट्स पण मला पास करावे लागतील, हे कंपल्सरी आहे. आता मी काय इथं रिस्ट्रिक्शन लावणार आहे या फंक्शनवरती. हा जो फंक्शन आहे ना, ग्रीड 6 नावाचा जो फंक्शन आहे ना, त्या फंक्शनवरती मी एक रिस्ट्रिक्शन पुट करणार आहे. रिस्ट्रिक्शन काय असणार आहे माझं, की ह्याच्यासाठी तुम्ही जे आर्ग्युमेंट्स पास करणार ना, तुम्ही फक्त पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्सच पास करू शकता. इथं तुम्हाला कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स पास करणं अलाउड नाही. पण जर आत्ता मी रिस्ट्रिक्शन पुट नाही केलेलं आहे, अजून तरी मी रिस्ट्रिक्शन लावलेलं नाही आहे, पण आत्ता माझ्यासाठी काय दोन्ही पण व्हॅलिड आहे. मी पोझिशन पण पास करू शकतो, कीवर्ड पण याच्यामध्ये पास करू शकतो माझ्यावरती. पण जसं मी इथं कॉमा करून मी इथं पुट करून दिलं फॉरवर्ड स्लॅश, काय पुट केलं, कॉमा करून फॉरवर्ड स्लॅश, तर या ग्रीड 6 नावाच्या फंक्शनवरती एक रिस्ट्रिक्शन लागलेलं आहे की हे जेवढे पण पॅरामीटर्स आहे ना, नेम, एज, कोर्स, यांच्यासाठी तुम्ही काय पास करणार, फक्त पोझिशन ओनली आर्ग्युमेंट्स. सो राईट डाऊन करा की पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्सचं जर का रिस्ट्रिक्शन लावायचं असेल तर तुम्ही कोणतं सिम्बॉल यूज करणार, फॉरवर्ड स्लॅश सिम्बॉल. आणि तो जो फॉरवर्ड स्लॅश सिम्बॉल आहे त्याला कुठं पुट करायचं, एंडिंगला पुट करायचं. कुठं पुट करायचं आहे, एंडिंगला पुट करायचं. एकदा सगळे पॅरामीटर लिहा तुमचे, जेवढे पॅरामीटर्स तुम्हाला पास करायचे तेवढे सगळे, आणि मग कॉमा करून एंडिंगला फॉरवर्ड स्लॅश राईट डाऊन करायचं. चला आता आपण एक एक करून त्याच्यावरती कोड लिहू. आपण फंक्शनला सगळ्यात पहिलं तर आता कॉल करू, ग्रीड 6, आणि त्याच्या आतमध्ये काय करणार मी आता, डेटाला पास करणार. नेम, त्याच्यानंतर एज, त्याच्यानंतर काय पास करणार मी इथं, कोर्स. कोड रन करणार, चेक करू येतोय का आउटपुट. सक्सेसफुली आउटपुट स्क्रीनवरती आहे, हॅलो माय नेम इज योगेश. आता चला परत एकदा ग्रीड 6ला कॉल करतो. पण आता मी काय करतो, इथं नेम इक्वल टू योगेश. आता कोणतं कन्सेप्ट वापरतोय तुम्ही सांगू शकता मला. आता जे आर्ग्युमेंट मी पास करतोय ते कोणत्या कन्सेप्टला फॉलो करतोय, कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स. 25 जो पायथन आहे त्याला मी नॉर्मली पास करतो. पोझिशनल आर्ग्युमेंट फॉलोज कीवर्ड आर्ग्युमेंट. इथं एक असं पण तुम्ही सांगू शकतात की कीवर्ड नंतर आपण पोझिशनलला पास केलेलं. सो मी तुम्हाला सांगितलं होतं की कीवर्ड नंतर कधीच पोझिशनल आर्ग्युमेंटला पास नाही करायचं. आपण काय करू,
इथं पुट करू आणि आपण सपोज याला एज करू आणि याला कोर्स करू आताच आहे. परत रन करतोय, आता बघू काय एरर येतोय. काय म्हणतोय तो, ग्रीड 6 नावाचा जो फंक्शन आहे त्याला काय झालेलं आहे, गॉट सम पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स. आणि तुम्ही काय पास केलंय, कीवर्ड आर्ग्युमेंट. कुणासाठी पास केलंय, एज आणि कोर्ससाठी. कन्सेप्ट लक्षात घ्या, कारण इथं तुम्हाला व्हॅलिड काय, फक्त पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट. तुम्ही कीवर्ड आर्ग्युमेंट्सला पास नाही करू शकत. हा कधी व्हॅलिड होईल, जेव्हा मी या फॉरवर्ड स्लॅशला इथून काढून टाकेन. फॉरवर्ड स्लॅशला जर का मी तिथून काढून टाकला तर हा माझं पण व्हॅलिड होईल. हा फंक्शन जो मी इथं कॉल करतोय तो माझ्यासाठी व्हॅलिड होईल. नेममध्ये जाऊन काय स्टोअर होणार, पायथन. एजमध्ये काय, योगेश. आणि कोर्समध्ये 20. जाऊ दे, डेटा काय पण जाऊ दे, पण डेटा स्टोअर होणार आणि व्हॅल्यू पण तुमच्यासमोर प्रिंट होणार. पण आत्ताच्या केसमध्ये प्रिंट होतोय का, नाही. का नाही प्रिंट होणार, कारण एक रिस्ट्रिक्शन लागलेलं आहे त्याच्यात. सेकंड व्हेरिएशन याच्यामध्ये बघून घ्या. आता मी काय करतोय, फॉरवर्ड स्लॅश जिथं होतं तिथं कॉमा देऊन त्याच्या पुढं मी काय करतोय, अजून एक पॅरामीटर इथं क्रिएट करतोय. चला, आता माझं पॅरामीटर असेल सपोज नंबर. काय, हा नंबर. पण आता हा जो पॅरामीटर आहे ना नंबर, ह्याच्यासाठी मी पोझिशनल आणि कीवर्ड काही पण यूज करू शकतो. याला यूज पण करू आपण इथं, किंवा आपण एक सेकंडच घेऊ. प्रिंट आता बघा, दोन्ही पण ठिकाणी मी काय केलेलं आहे, नंबरला पास केलेलं आहे. दोन्ही पण ठिकाणी नंबरला पास केलेलं आहे. आता नंबरला कसं पास केलेलं आहे मी, कोणतं आर्ग्युमेंट आहे, आता कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट, म्हणजे कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट यूज करतो. आता रन करणार, काय झालं, सक्सेसफुली नंबर डेटा माझा इथं प्रिंट झाला. पण फंक्शनमध्ये तर रिस्ट्रिक्शन आहे ना, अजूनही रिस्ट्रिक्शन आहे. तर एक पॉईंट ॲड करा की जेव्हा पण तुम्ही फंक्शनमध्ये फॉरवर्ड स्लॅश पुट करणार त्याच्या लेफ्ट साईडचे जेवढं पण पॅरामीटर्स असतील तो रिस्ट्रिक्शन फक्त त्याच्यावरतीच लागू. हा पॉईंट लई महत्त्वाचा आहे. जेव्हा पण तुम्ही इथं फॉरवर्ड स्लॅश पुट करताय त्याच्या लेफ्ट साईडला जे डेटा आहे ना, जे पॅरामीटर्स आहे ना, नेम, एज आणि कोर्स, ह्याच्यासाठी तुम्हाला पोझिशनल आर्ग्युमेंट्सच पास करायचं. पण त्याच्या राईट साईडला जो डेटा आहे ना त्याच्यासाठी तुम्ही पोझिशन पण पास करू शकतात किंवा कीवर्डसुद्धा देखील पास करू शकतात. पायथनला तुम्हाला एरर शो नाही करा. पण सपोज करा मी या पायथनला देखील आता काय करतोय, कीवर्ड देतोय. या पायथनला देखील मी काय करतोय, कीवर्ड देतोय आणि कोडला रन करणार. पण हा जो कोर्स आहे ना ह्याच्यासाठी रिस्ट्रिक्शन व्हॅलिड आहे. कोणतं रिस्ट्रिक्शन आहे त्याच्यावरती, पोझिशनल आर्ग्युमेंट्स पास करायचंच रिस्ट्रिक्शन, कारण तो कुठं प्रेझेंट आहे, फॉरवर्ड स्लॅशच्या लेफ्ट साईडला प्रेझेंट आहे. काय दिलं लगेच त्यांनी, कोर्ससाठी मला एरर शो केली. जसं मागं एरर आलं होतं, कोर्ससाठी त्यांनी मला एरर दिली. का देतोय तो एरर, कारण फॉरवर्ड स्लॅशच्या लेफ्ट साईडला जेवढे पण पॅरामीटर्स तुम्ही डिफाईन केलेले आहे तर स्पष्ट आहे की त्या सगळ्या पॅरामीटर्सला फक्त पोझिशनल आर्ग्युमेंट्सच पास होते. त्याच्या राईट साईडला जे आर्ग्युमेंट्स आहे त्यांना तुम्ही पोझिशन, कीवर्ड, तुम्हाला जे पास करायचे ते तुम्ही करू शकता. हे सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा.
शेवटचं कन्सेप्ट आजचं, फंक्शन्स आपलं एंड होईल. जसं पोझिशनल ओनली आहे तसंच आहे कीवर्ड ओनली आहे. कीवर्ड ओनली आर्ग्युमेंटसाठी सिम्बॉल आहे स्टार सिम्बॉल. कोणता सिम्बॉल आहे? स्टार सिम्बॉल. आणि तो स्टार सिम्बॉल तुम्हाला सुरुवातीला पुट करायचा. कुठं पुट करायचं? सुरुवातीला. फॉरवर्ड स्लॅश तुम्ही कुठं पुट करणार? एंडिंगला पुट करणार. हां, तर तसंच तुमचा जो ग्रिड 7 करतोय. इथं खाली पण आपण नंबरला पण यूज करू. आता इथं पण नंबरला यूज करू. म्हणजे 4 पॅरामीटर झाले आता टोटल. आणि इथं प्रिंट स्टेटमेंटमध्ये काय लिहिणार मी आता? काय अशा पद्धतीने ग्रिड 7ला आपण कॉल करणार. ग्रिड 7ला आपण इथं कॉल करणार. आता काय कन्सेप्ट दाखवणार मी तुम्हाला? कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स. इथं काय होतं तुमचं? फॉरवर्ड स्लॅश होतं. इथं तुमचं असणार आहे कीवर्ड ओनलीसाठी स्टार. आणि त्या स्टारला कुठं पुट करायचं? सुरुवातीला पुट करायचं. म्हणजे की या पद्धतीने स्टार कॉमा द्यायचं आणि मग तुमच्या पॅरामीटरचे नावं लिहायला सुरुवात करायची. आता ह्याचा अर्थ काय? जसं फॉरवर्ड स्लॅशच्या बिफोर म्हणजे की पहिले फॉरवर्ड स्लॅशच्या जे पहिले पॅरामीटर्स होते त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन होतं फक्त, नंतरच्या वेळे नव्हतं. पण इथं कीवर्डमध्ये उलटा कन्सेप्ट आहे. जिथं तुमचं स्टार ऑपरेटर आलंय त्याच्या राईट साईडचे जेवढे पॅरामीटर्स आहेत त्यांच्यावरती तो रिस्ट्रिक्शन, आणि त्याच्या लेफ्ट साईडला जे पॅरामीटर्स असतील त्यांच्यासाठी काही रिस्ट्रिक्शन नाही. तुम्ही कोणतं पण आर्ग्युमेंट त्याच्यासाठी पास करू शकता. त्याचंच अपोजिट आहे फक्त. आता स्टार कुठं आहे माझं? पहिल्यांदाच आहे. आता जेव्हा सुरुवातीला जर का मी स्टार लावून टाकलोय त्याच्यानंतर जेवढे पण पॅरामीटर्स मी डिफाईन करणार त्यांच्यासाठी कोणते आर्ग्युमेंट पास करावे लागतील? कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स. तुम्ही इथं पोझिशनल आर्ग्युमेंट पास करू शकतात का? नाही, तुम्हाला ते पॉसिबलच नाही. सो तुम्ही काय पास करणार इथं? फक्त कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स. दोनच मिनिट होतं. 2 मिनिटं लागतील. आता बघा कसं तुमचा डेटा इझिली प्रिंट झालेला. सगळ्यात खालचे 2 लाईनचा डेटा बघा. चला आता आपण थोडं याच्यामध्ये व्हेरिएशन्स बघू. सेम जसं वरती केलं होतं ग्रिड 7ला कॉल करतोय त्याच्यामध्ये मी जो नेम आहे त्याला डायरेक्टली पास करतो योगेश. मग कॉमा करून बाकीचा जो कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स आहे त्याला ॲज इट इज इथं काय करतोय? कॉपी करतोय आणि खाली पेस्ट करतोय. आता परत एकदा रन करतोय. आता काय आलं? मला परत एरर आलेलं. आता एरर काय सांगतोय तो? 0 पोझिशनल आर्ग्युमेंट्स बट 1 पोझिशनल आर्ग्युमेंट घेऊन. आता एरर थोडं बदललंय परत तुमच्यासाठी. 3 कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स काय आलेले? फक्त आलेले. एक्सपेक्ट किती होते त्याचे? 4 कीवर्ड होते. सो हे पॉईंट नोट डाऊन करा. जसं तिथं होतं पोझिशनल ओनलीसाठी सेम इथं कीवर्ड ओनलीसाठी आहे. थोडं वर्किंग बदललंय फक्त. इथं स्टार ऑपरेटर आहे, तिथं कोणतं ऑपरेटर होतं? फॉरवर्ड स्लॅश होतं. तिथं फॉरवर्ड स्लॅशचे जे पहिले पॅरामीटर्स होते त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन होतं, आणि इथं स्टार ऑपरेटरचे जे नंतर पॅरामीटर आहे त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आहे. हां, सेम जर का मी इथं आता लक्ष द्या, स्टार ऑपरेटरचे पहिले मी इथं सपोज टाईप करतोय काहीतरी कंट्री, कॉमा देतोय काय अशा पद्धतीने. आता मी नेमला इक्वल टू काय करणार? योगेश करणार. पण पहिले मग काय पास करणार बघा, मी इथं नुसतं इंडिया हा काय करणार आहे? पास करून सोडून देणार. तर लक्षात, हा जो इंडिया आहे हा जो आर्ग्युमेंट मी पास केलेला आहे हा कोणत्या कन्सेप्टला फॉलो करतो?
पोझिशन असं मी म्हणू शकतो की हा जो आर्ग्युमेंट पास झालेला आहे तो पोझिशन आर्ग्युमेंटच पास झाले, आणि हे बाकीचे जे आर्ग्युमेंट आहे नेम, एज, कोर्स, नंबर, हे कोणत्या कन्सेप्टला फॉलो करताय? कीवर्ड. आता आपण इथं रन करू. इथं पास नाही झालंय, ठीक आहे. ह्याला स्किप करा, वरच्या फंक्शन कॉलिंगला स्किप करा, खालचं समजून घ्या. ह्याला पाहिजे तर यूज पण करा, प्रिंट करा. हा झालं तुमचं सक्सेसफुली डेटा इथं. आता मला इंडियासाठी तर काय इथं एरर आलेलं नाही. पोझिशन आर्ग्युमेंट मी काय केलेलं इथं सिम्पल पास केलं. पण मी जिथं फंक्शन क्रिएट केलेलं आहे, जिथं पण मी फंक्शन क्रिएट केलेलं आहे तिथं मी पॅरामीटर पास करतोय, आणि त्या पॅरामीटरमध्ये मी रिस्ट्रिक्शन पण लावतो. कोणतं रिस्ट्रिक्शन आहे? कीवर्ड ओनलीचं रिस्ट्रिक्शन आहे. पण तो रिस्ट्रिक्शन कुणासाठी व्हॅलिड आहे? त्याच्या राईट साईडच्या डेटासाठी. असे शेवटचे 2 कन्सेप्ट जे तुमच्यासमोर प्रेझेंट केले. आलो एकच मिनिट. हो, नोट डाऊन करा व्यवस्थितपणे सगळे पॉईंट्स. पोझिशनल ओनली, कीवर्ड ओनली, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तुम्ही पाहिजे तसं त्या पद्धतीने फंक्शन्सला आता फिरू शकता. उद्या आपण वेगळे कन्सेप्ट्स बघू. आता फंक्शन्समधले, फंक्शन्स का छोटा टॉपिक नाही, याच्यामध्ये भरपूर ॲडव्हान्स टॉपिक्स आहे, ठीक आहे. सो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण स्कोपला अंडरस्टँड करू. फंक्शनचं पण एक स्कोप असतोय, व्हेरिएबलचं स्कोप असतोय, त्या टॉपिकला घेऊ. मग नेस्टेड फंक्शन्स घेऊ, आणि असंच पुढचे पण टॉपिक्सला आपण एक्सप्लेन करू. उद्या डिस्कस करू. नेमकी एक हे खाली सेलिब्रेशन आहे त्याच्यासाठी बोलत आहे, म्हणून जावं लागेल. हॅलो. हो हो. समजलंय ऑनलाईन मेंबर्स सगळ्यांना? फंक्शन्स हा टॉपिक अंडरस्टँड करा, ठीक आहे. फंक्शन्स इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सगळ्यांना अंडरस्टँड झालेले फंक्शन्समधले सगळे कन्सेप्ट. फंक्शनला क्रिएट कसं करायचं आहे, फंक्शनला कॉल कसं करायचं आहे, मग पॅरामीटर, आर्ग्युमेंट्स, रिटर्न स्टेटमेंट, आणि आत्तापर्यंत जे दाखवले तुम्हाला सगळे कन्सेप्ट. एक प्रेझेंटी ऑन करतोय मी, प्रेझेंटी लावून घ्या, ठीक आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करू, आणि राहिलेले सगळे कन्सेप्ट्स मी तुमच्यासोबत डिस्कस करतो. असाइनमेंटचे क्वेश्चन्स पण आपण सॉल्व्ह करू उद्या, प्लस तुमच्यासोबत जो रोडमॅप शेअर करायचा आहे ते पण मी तुमच्यासमोर प्रेझेंट करतो, ठीक आहे. कुणाला काही डाऊट असेल, क्वेश्चन्स असेल तर विचारा. फंक्शन्सबद्दल जर का काही डाऊट असेल तर ते सांगा मला. ठीक आहे. असाइनमेंटचे क्वेश्चन्स आपण उद्या सॉल्व्ह करू. उद्या आपण 100% असाइनमेंटचे क्वेश्चन सॉल्व्ह करू. आता प्रेझेंटी ऑन करतोय, प्रेझेंटी लावून घ्या.
दोन गोष्टी माझ्या एंडनी राहिलेले आहे. असाइनमेंटचे क्वेश्चन्स तुमच्यासोबत सॉल्व्ह करायचे आणि त्याचे डाऊट क्लिअर करायचं आहे आणि तो रोडमॅप तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. प्रेझेंटी ऑन केली, प्रेझेंटी लावून घ्या. ठीक आहे. उद्या आपण असाइनमेंटचे क्वेश्चन्स आणि प्लस तुमचे जे पण डाऊट्स असतील ते